जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती महाराज सद्गुरु जोग महाराज की जय। आता अज्ञानासारखे वस्तू आपण पाची देखे, परिरूपे आनेके नेनो कोणे। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी मनोभावाने वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सर्वांना सांगितलेला आहे। 14व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। काल मला वाटतं 14व्या अध्यायाचं बरंचसं पुढंपर्यंत चिंतन गेलं आहे, 93 क्रमांकाच्या होईपर्यंत। परंतु आवृत्ती घेऊ आपण परत एकदा थोडीशी, आमचं झालं नाही ना। बाबांनी विस्ताराने काल चिंतन सांगितलं आहे। अरे आवाज धावतं थोडंसं, आवृत्ती आपण आज घेऊ। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला 14व्या अध्यायामध्ये गुणाच्या संगतीने आत्मा कसा बद्ध होतो हे सांगणार आहेत। वास्तविक पाहता एकच परमात्मा आहे, सर्व विश्वाच्या रूपाने परमात्माच नटलेला आहे आणि असा जोपर्यंत साक्षात्कार होत नाही तोपर्यंत मनुष्याच्या जीवनात त्याला मोक्ष प्राप्त होत नाही। मनुष्याच्या दुःखाला कारण अज्ञान आहे, अज्ञानामुळे सगळे भेद निर्माण होतात, भेदामुळे रागद्वेष निर्माण होतात आणि रागद्वेषामुळे सुखदुःख निर्माण होतात। म्हणून अभेद निश्चय होण्याकरता आपल्याला परमात्मा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं पाहिजे आणि म्हणून ज्ञानाची स्तुती केली आणि भगवान परमात्मा मग हे भेद निर्माण का झाले त्याचं चिंतन सांगत असताना मम योनिर्महत ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवति भारत, या श्लोकावरचं आपलं चिंतन चाललंय। एकच परमात्मा असताना त्याच्यामध्ये जगत निर्माण झालं, वेगवेगळ्या प्रकारचे जीव निर्माण झाले, ईश्वर निर्माण झाला। या सगळ्याला कारण जर काय असेल तर या सगळ्याला कारण आहे माया किंवा अज्ञान, प्रकृती। परमात्म्यात कुठलाही भेद नाही, परमात्मा एक जसाच्या तसाच आहे। पण ही प्रकृतीमध्ये आली की मग ही काय करते, भेद निर्माण करते। लाईटमध्ये कोणताच भेद नाही, पण लाईटीला तुम्ही उपकरण जोडलं, पंखा जोडला की हवा, लाईट जोडली की प्रकाश, तसं परमात्मा जो आहे तो म्हणजे प्रकाशासारखा आहे। त्या प्रकाशाच्या पुढे तुम्ही चित्र धरलं
की तुम्हाला तोच प्रकाश चित्रपटाच्या रूपाने दिसणार। म्हणून विचार काय करायचा आहे, प्रकृती आणि पुरुषाचा विचार करायचा आहे। जेवढा भेद आहे तो सगळा प्रकृतीचा आहे, जेवढे गुण आहेत ते सगळे प्रकृतीचे आहेत, जेवढे विकार आहेत ते सगळे प्रकृतीचे आहेत, आणि मी मात्र असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त पुरुष आहे किंवा आत्मा आहे। मूळ सूत्र हे लक्षात ठेवायचं आणि त्याचा अनुभव घेतल्याशिवाय मनुष्याच्या जीवनातलं सगळं दुःख जाणार नाही। वास्तविक पाहता जीव हा सुद्धा परमात्मा स्वरूपच आहे, पण परमात्मा स्वरूप असलेला जो जीव तो सुखी दुःखी का झाला, जन्म मरणारा का झाला, त्याचं कारण सांगताना सांगितलं की आता अज्ञानासारिखे वस्तू आपण पाची देखे। आहे वस्तू, पण स्वतःला तो अज्ञानासारखा मानू लागला। अज्ञानाचे धर्म त्याने आपल्यावर घेतले। अज्ञानाचा अंगीकार केला आणि त्या अज्ञानामुळे मग हे सगळे बाकीचे धर्म आले आणि मग परिरूपे अनेके नेनो कोणे। मग कोणती रूप तो धारण करेल अज्ञानामुळे काही सांगता येत नाही। त्याच्याकरता उदाहरण दिलं, जैसा रंकू भ्रमला म्हणे जारे मी राव आला का मूर्छितो गेला स्वर्गलोक। रंक मनुष्य आहे। रंक म्हणजे काय, गरीब मनुष्य, दरिद्री मनुष्य आहे, पण त्याला भ्रम निर्माण झाला। आहे तो गरीब, एखाद्या दुकानात गेला, दुकानात गेल्यानंतर सोन्याच्या दुकानात चढला। ते दुकानदाराने विचारलं, बाबा तुमच्याकडे काय पैसे बिशे आहेत का? तो त्या सोन्याच्या दुकानदाराला म्हणायला लागला, तुला माहिती नाही का मी कोण आहे? जारे मी रावो आला म्हणतो। ज्ञानोबा म्हणतात मी राजा आलोय। आता वास्तविक तो राजा आहे का हो? राजा नाही, पण भ्रमलेपणे। भ्रम झाल्यानंतर माणसाला काही भ्रम होऊ शकेल। भ्रम आहे तोपर्यंत तो राजा आहे। किंवा का मूर्छितो गेला स्वर्ग लोका, मूर्छा आली आणि मूर्छा संपल्यानंतर लोकांनी त्याला विचारलं, का हो 2 तास झाले कुठे गेलते तुम्ही? म्हटलं तुम्हाला माहित नाही का मी स्वर्गाला गेलतो। भ्रमामुळे वास्तविक पाहता आहे मूर्छा, पण त्याला वाटतो स्वर्ग आहे, गरीब पण त्याला वाटते तसा आहे परमात्मा स्वरूप, पण भ्रमाने स्वतःला तो जीव समजतो, अज्ञानी समजतो, सुखी दुःखी समजतो। आता हे व्यतिरेकी दृष्टांत दिले ज्ञानेश्वर महाराजांनी। वास्तविक पाहता राजा भिकारी झाला असं म्हणायला पाहिजे, पण भिकारी राजा झाला। याच्यात ज्ञानोबांचा काय उद्देश आहे बघा तुम्ही। भिकारी राजा झाला। भ्रमामुळे या सगळ्या गोष्टी घडतात। भ्रम झाला जीवाला, त्या ठिकाणी कदाचित असंही असू शकतं की तो आता वास्तविक पाहता भिकारी आहे, म्हणजे आपल्या व्यापक स्वरूपाला सोडलंय, भिकारी झालाय, परिच्छिन्न झालाय, पण तरी सुद्धा विषय सुखाने मी राजा म्हणतो, मी सुखी आहे म्हणतो। मी सुखी, माझ्यासारखा सुखी कोण आहे? माझ्यासारखा त्या ठिकाणी धनवान कोण आहे? अशा प्रकारे त्या ठिकाणी स्वप्नात वावरतोय। काय विषय ज्ञाने होय गगना एवढा।
आपणच ज्ञान स्वरूप आहे, ते गेले हे दुःख न वाहे, विषय ज्ञाने होय गगना एवढा. कशामुळे झालाय तो? भ्रमामुळे झालाय. वास्तविक आहे मूर्छा अज्ञानाची, पण त्या अज्ञानाच्या सुखालाच तो त्या ठिकाणी काय समजतोय? परमात्मा सुख समजतोय, स्वर्ग सुख समजतोय. भ्रमामुळे तेवी लचकलिया देठी, मग देखने जे जे उठी, तया नाम सृष्टी मीची वे पैगा. आणि मग तो सृष्टी निर्माण करतो. कशामुळे ही सगळी सृष्टी निर्माण होते? कशामुळे सृष्टी भासते? ज्ञानोबाराय म्हणतात, तेवी लचकलिया दिठी, मग देखने जे जे उठी. त्याची जी दृष्टी आहे ती लचकली. त्या बाबांची लचकती आता. बरीच आपल्याकडे प्रवचनाला बसल्यानंतर बरेचसे लचकतात. लचकलिया दिठी म्हणजे काय? दृष्टी आत्मस्वरूपावरून ढळली, परमात्मा स्वरूपावरून ढळली. काल महाराजांनी खूप विस्ताराने सांगितले. आणि त्याच्यामुळे परमात्मा स्वरूपावरून एकदा का दृष्टी त्याची ढळली, लचकलिया दिठी, मग देखने जे जे उठी. मग जे जे काही तो पाहतो, जे जे काही त्याला दिसतं, तया नाम सृष्टी मीची वे पै गा. आत्मस्वरूपावरून दृष्टी गेली, पहिलं आत्मस्वरूपाचं आवरण पडलं, अज्ञान निर्माण झालं, झोप लागली. लागली का नाही लागली? अजून नाही लागली. अहो, आता खरी झोप आहे का जागृती आहे आपली? आपण म्हणतो जागृती, पण ती झोपच आहे. अज्ञानाची निद्रा आहे. ज्या अर्थी आपल्याला सृष्टी दिसते, आपल्याला लोक दिसतात, माझा परका दिसतोय, चांगलं वाईट दिसतंय, रागद्वेष निर्माण होतात, सुखदुःख निर्माण होतात, त्या अर्थी आपण झोपेत आहे का जागे आहे? या निशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानां हो पश्यतो मुने. झोपलेले आहेत म्हणून तर संतांना म्हणावं लागतं, उठा जागे वारे आता. लचकणं म्हणजे आत्मस्वरूपावरून ढळणं, अज्ञानात जाणं. आणि मग अज्ञानामुळे, अज्ञानाच्या दोन शक्ती आहेत, एक आवरण आणि दुसरा विक्षेप. असलेलं दिसू द्यायचं नाही आणि नसलेलं दाखवायचं. झोप काय करते? माणसाला असलेला विसर पाडते आणि नसलेलं त्याला स्वप्नात नेते. बाबांनी काल स्वप्नाचं उदाहरण विस्ताराने सांगितलंय. फटाक्याचा आवाज, मग जागा झाला तो. तेव्हा लचकलिया दिठी, मग देखने जे जे उठी. मग जे जे काही तो पाहतो, वास्तविक पाहता कोणाला पाहतो तो? मला स्वप्न पडलं, मी हरिद्वारला गेलो, काशीला गेलो, कुठे गेलो. आता स्वप्नामध्ये माझ्या सगळं हरिद्वार आहे, सगळं गंगा दिसते, त्या ठिकाणी तिथली सगळी मंदिरं दिसत आहेत. काशीला काशी विश्वनाथाचं मंदिर आहे. माझ्या स्वप्नामध्ये हे सगळं मीच तयार केलेलं आहे आणि हे सगळं मीच पाहतोय. वास्तविक पाहता बनलेलं कोण आहे? मीच बनलोय, माझं मनच बनलंय. मनची एकले राहते स्वप्नी जेवी.
ही लचकली दिठी असा शब्द एक अमृतानुभव कुठंतरी होई आली बरं का, किंवा 65 आली लचकली दिठी. ज्ञानोबारांनी तिथे एक शब्द वापरला, मी ओवी शोधली पण मला काही सापडली नाही. आणि मग तया नाम सृष्टी मीची वे पैगा, मग ती सृष्टी निर्माण होते. जसं आपण वेष्टीमध्ये स्वप्न तयार करतो तसं परमात्मा स्वरूपावर ही सगळी बाह्य सृष्टी निर्माण होते. मग पुन्हा ज्ञानोबाराय म्हणतात, जैसे का स्वप्न मोहा हो एकाकी देखिजे बहुवा, तोची पाडू आत्मया स्मरणे विना असे. स्वप्नामध्येच स्वप्नात मोह निर्माण होतो, एकाकी आहे परंतु बहु पाहतो. तोची पाडू आत्मया स्मरणे विना असे, आत्मस्मरणावी त्याच्याप्रमाणेच आत्म्याला, म्हणजे आता इथे क्षेत्रज्ञाला घ्या, त्याचं विस्मरण झालं की सगळं हे स्वप्न दिसतं. हेचे आणि भ्रांती प्रमेय उपलव पुढती, परितू प्रतीती याची घेपा. हे आणखीन वेगळ्या प्रकाराने मी तुला हे प्रमेय उकलवून दाखवतो. प्रसिद्ध स्वप्न दृष्टांत, एकच प्रमेय वेगवेगळ्या उपपत्तीने सांगण्याची प्रथा. त्या ठिकाणी मी तुला आणखीन सांगतो, दुसरा एक प्रक्रिया सांगतो, परंतु तू त्याची प्रतीती घे, म्हणजे अनुभव घे. अनुभव घे म्हणजे काय, हे सगळं मिथ्या आहे आणि आगा स्वप्नीची विचित्र सेना चेईला जो अर्जुना, जैसा चेईला जो अर्जुना स्वप्नीची विचित्र सेना मीच झालो होतो ना निद्रावश. जाग झाल्यानंतर तो म्हणतो, अरे बापरे हे सगळं काय झालं होतं, मीच झालो होतो. मग ते खरं का मी खरं? ते जनक राजाला स्वप्न पडलं. आपण नेहमी विचार सांगतो, भिकारी झाला आणि मग त्याने सगळी सभा बोलवली विद्वानांची आणि सगळ्या सभेमध्ये प्रश्न ठेवला, हे खरं का ते खरं? म्हणजे मी आता जागृतीत आहे, राजा आहे, हा खरा आहे का मी झोपेत होतो भिकारी तो खरा? तुम्हाला काय वाटतं, कोणतं खरं आहे? हा, राजा आहे हे खरं, पण कुठपर्यंत? अहो जिवंत आहे तोपर्यंत. शास्त्र सांगतं, अष्टावक्र मुनींनी सांगितलं, जसं हे तसं ते. हेही खरं नाही तेही खरं नाही, तू खरा आहेस, याला जाणणारा खरा आहे. म्हणून तू अनुभव घे. मी तुला आणखीन दुसऱ्या पद्धतीने सांगतो, आणखीन एक उपपत्ती सांगतो. जसं वेष्टी जीवाची सृष्टी निर्माण होते, तो अज्ञानात पडतो, तसे समष्टी हे जगत कसं निर्माण होतं? समष्टी जगत कसं निर्माण होतं त्याकरता भगवान सांगतात, तरी माझी हे गृहिणी अनादि तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या आहे. अविद्या जी आहे भगवान म्हणतात ती माझी गृहिणी आहे. म्हणजेच परमात्म्याची शक्ती अभेदत्वाने राहणारी, सर्व काही करणारी. परमात्मा काही करत नाही, ती सगळे करते म्हणून तिला गृहिणी म्हटलंय. आणि प्रकृती पतिव्रते पडीला एक पत्नीव्रते, येणे कारणे याते पुरुष मनोये. किंवा घर वाते मोटकी दोघे, जे गोसावी शेजेरिगे, ते दंपत्यपणे जागे स्वामिनी जे. ती सर्व काही करते म्हणून तिला गृहिणी म्हटलं.
आणि ही अनादी आहे, म्हणजे तिचा आधी जाणता येत नाही म्हणून तिला अनादी म्हटलं. तरुणी का म्हटलं, ते सतत क्रियाशील आहे. सगळं जग निर्माण करते, जीव निर्माण करते, सगळे भेद निर्माण करते, विकार निर्माण करते. फक्त तिला कशी आहे, अनिर्वाच्य आहे. सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही. सत असद विलक्षण. असत होय जे विचाराचे नाम नस आहे, ऐशिया परिचय आहे अनादि म्हणते. सत का म्हणता येत नाही, प्रतीतीला येते. सत का म्हणता येत नाही, बाद होतो तिचा. असत का म्हणता येत नाही, प्रतीतीला येते. अविद्या येणे नावे मी विद्यमानाची नव्हे, हे अविद्याची स्वभावे सांगत असे. असत आहे, पण असत नाही तर मग असत आहे तर मग दिसती कशी काय. सगळं जगत निर्माण करते, कार्याने तिला ओळखता येतं, म्हणून तिला अनिर्वाच्य असं म्हटलंय. गुणी आहे ती, म्हणजे तिच्यामध्ये 3 गुण आहेत महत्वाचे. ये नाही हे चिरूप, ठाणे हे अति उमप, हे निद्रिता समीप चेता दुरी. वास्तविक पाहता हिचं खरं स्वरूप जे आहे ते नाही, हेच तिचं खरं स्वरूप आहे. तर नाही म्हणल्यानंतर ती अभाव स्वरूप आहे का? आणि अभावातून मग सृष्टी कशी निर्माण होईल? नाही म्हणता तिला आणि परत आहे म्हणता. नाही म्हणजे ती परमार्थिक दृष्ट्या नाही, तात्विक दृष्ट्या नाही. 3 सत्ता मानतो की नाही आपण? एक परमार्थिक सत्ता, दुसरी व्यावहारिक सत्ता आणि तिसरी प्रातिभाषिक सत्ता. परमार्थिक सत्तेत एक भगवान परमात्मा आहे. व्यावहारिक सत्तेत ही सगळी सृष्टी आहे. आणि प्रातिभाषिक सत्तेत स्वप्न, रज्जू सर्प या गोष्टी आहेत. तशी ही भासते म्हणून तिला आहे म्हणायचं. पण वास्तविक पाहता परमात्मा स्वरूपामध्ये तिचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, म्हणून नाही म्हटलं. पण ठाणे हे अति उमप, तिची व्याप्ती जी आहे फार अपार आहे. कारण तिचं अधिष्ठान अपार आहे. मूळ अधिष्ठान अपार असल्यामुळे ते व्यापक दिसते, व्यापक भासते. हे निद्रिता समीप चेता दुरी, झोपलेल्याच्या जवळ असते आणि जाग झाला की त्याच्यापासून ही दूर पळते. कोण? माया. मायेचं वर्णन चाललंय, प्रकृतीचं वर्णन चाललंय. जो झोपला त्याच्या जवळ, अहो झोपला त्याच्या जवळ नाही, तिच्यामुळे झोप आली त्याला. अविद्येची निदा. विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादि जो. ती आहे म्हणूनच झोप आहे. पण जो जागा झाला, संतांच्या सहवासात गेला, ज्ञानेश्वरी वाचली, ज्ञानेश्वरी कळायला लागली, महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे, मग आता हात ठेविला नव्हे थापटले जैसा. मग पुढं तैसा विश्व स्वप्नेशी माया, नींद सांडोनी धनंजया, चेला सहसा चेला अद्वयानंदपणे जो. जाग झालं की ती राहतच नाही. स्वस्वरूपी प्रबुद्धा चेईला की, म्हणजे स्वस्वरूपावर जो जागा झाला त्याच्याजवळही थांबत नाही. पण स्वरूपाच्या बाबतीत जो झोपला त्याच्या मात्रही जवळ राहते.
ते लीलेमध्ये आपण सांगतो ना, मायेला डोक्यावर घेतलं वसुदेवानी की सगळे झोपले. म्हणजे भगवान परमात्मा प्रगट झाले. काय देवाला डोक्यावर घेतल्याबरोबर काय झालं, ते वाईट सगळं ते झोपले, रक्षक झोपले, सगळं काय झोपलं, बंधनं सगळी निघाली. मोहिले सका सगळी बंधनं सुटली. आपोआप बेड्या तुटल्या श्रंखळा, बंधाच्या अरगळा कुलपे कोंडे. बेड्या निघाल्या, दरवाजे उघडले, वसुदेवजी सहज गेले कुठं, गोकुळात. कोणाला डोक्यावर घेतलं होतं, देवाला, माईला. अरे आणि मग तिथं गेल्यावर मायेला डोक्यावर घेतलं आणि परत आले तर सगळी बंधनं आपोआप लागली. म्हणजे कोणाला डोक्यावर घेतल्यावर बंधनं लागतात आणि कोणाला डोक्यावर घेतल्यावर बंधनं उघडतात. आपल्याला कोणाला डोक्यावर घ्यायचंय ते बघा, ज्याचं त्याने ठरवा. हे निद्रिता समीप चेता दुरी. निद्रित म्हणजे झोपलेला आहे अज्ञानाने, त्याच्या ती जवळ राहते, सगळी सृष्टी निर्माण करते, सुखदुःख भोगायला लावते, जन्म मरण भोगायला लावते. कोण? माया, अविद्या. आणि जो जागा झाला त्याच्या ठिकाणी मात्र काय, ही थांबत नाही. पै व्यामोहाच्या शेजे बळी अविद्या निद्रित होईजे, तेवेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा. पाठी आवसात येचे हो ते ते अवघेची होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भाव तोही आपण पाची. आपल्याजवळच झोप आहे, आपल्याजवळ जागृती आहे. जागं राहायचं का झोपायचंय आपण ठरवायचंय. पै माझेनी अंगे पहुडली आहे जागे, आणि सत्ता संभोगे गुरविनी होय. माझेनी अंगे पहुडलिया, माझा अंग म्हणजे ममय वांशो जीव लोके जीवभूत सनातन. जीव सुद्धा कोणाचं अंग आहे, परमात्म्याचंच अंग आहे. पण ते जेव्हा झोपलं, माझेनी अंगे पहुडलिया, जीव झोपला की ती काय करते, जागते, लगेच ती जागृत होते, ती जवळ येते. आणि मग काय होतं पुढे, आणि सत्ता संभोगे गुरविनी होय. माझी सत्ता घेते, क्षेत्रज्ञाची सत्ता घेते, चेतनाची सत्ता घेते, आणि ती गर्भवती होते. गर्भाचा विचार आपण करून आलो. त्या मायेमध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब, आभास, यालाच म्हणायचं गर्भधारणा. वास्तविक पाहता माया जड आहे, ती काहीच करू शकत नाही. चैतन्याचा आणि तिचा जेव्हा संयोग होतो, चैतन्याचं बिंब तिच्यामध्ये पडतं, आणि मग ती त्या ठिकाणी करायला सुरुवात करते. यालाच गुरविनी होय म्हटलंय. घर वाते मोटकी दोघे, जे गोसावी शेजे रिघे, ते दंपत्यपणे जागे स्वामिनी जे. तो झोपला की ही जागी होते, आवृत्त करते त्याला, आवृत्त करून मग जाग होऊन सगळी सृष्टी तयार करते. तो जाग झाल्यानंतर मग ही राहत नाही. पण जोपर्यंत तो झोपलेला आहे तोपर्यंत ही जागे, ही कार्यकारी होते.
जोपर्यंत जीव झोपलाय तोपर्यंत प्रकृती, माया, अविद्या त्याच्या जीवनात कार्यकारी होणार, त्याला सुखदुःख निर्माण करणार. पण तो जर एकदा का श्रीगुरूच्या उपदेशाने जागा झाला मग ती त्याला दुःख देऊ शकत नाही. महत ब्रह्मा उदरी प्राकृती आठै विकारी गर्भाची करी पेलोवेली. आणि मग ती काय करते पुढे? त्याला झोपल्यानंतर त्याची सत्ता घेते, गर्भवती होते आणि मुलांना जन्म द्यायला सुरुवात करते. कोणत्या मुलांना? पहिले 8 मुलांना जन्म देते. भूमिरापो नलो वायू खम मनोबुद्धिरेवच अहंकार इति यन्मे भिन्ना प्रकृती रष्टदा. पंचमहाभूत आणि मन, बुद्धी आणि अहंकार. आप तेज गगन, मही मारुत मन, बुद्धी अहंकार भिन्न 8 भाग. यांना सगळ्यांना ती काय करते? निर्माण करते. कोण? प्रकृती, माया, अज्ञान. पण ती निर्माण करण्याकरता सत्ता मात्र ती परमात्म्याची घेते. ती एकटी काय करत नाही. सांख्य मतामध्ये प्रकृती स्वतंत्र मानली. पुरुष